नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लाडकी बहीण योजनेत काय मोठे बदल झाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या महिला वर्गांसाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या महिला बंधू भगिनींना त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना आता आपल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन पद्धतीने तपासता येणार आहे. यासाठी शासनाने एक विशेष संकेतस्थळ म्हणजेच पोर्टल विकसित केले असून याद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची माहिती सहज आणि सोप्या पद्धतीने मिळू शकते. न्यू पोर्टल वैशिष्ट्य आणि त्यांची काय सुविधा आहेत ते बघूया मित्रांनो आपण. शासनाने विकसित केलेले हे नवीन पोर्टल, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. लाभार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक सुविधांची सज्ज आहे. या पोर्टलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे लाभार्थी दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपले अर्जाची स्थिती तपासू शकतात. एक म्हणजे त्यांच्या मोबाईल नंबरद्वारे आणि दुसरी म्हणजे रजिस्टर नंबरद्वारे. हे पोर्टल वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे आणि सुलभ आहे, ज्यामुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती याचा वापर सहजपणे करू शकते. अर्ज स्थिती तपासण्याची प्रक्रिया काय आहे ते बघूया मित्रांनो आपण आता. पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी एक सुव्यवस्थित प्रक्रिया आखण्यात आली आहे. सर्वप्रथम लाभार्थ्यांनी पोर्टलवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर यांचा दोन पर्याय दिसतील, मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर. यापैकी कोणताही एक पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करता येईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक तपासणीसाठी एक कॅप्चा कोड आणि OTP व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. लाभार्थ्यांसाठी प्रथम कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल. हा OTP टाकल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल. ही प्रक्रिया अर्जदाराच्या माहितीची गोपनीयता सुनिश्चित करते. रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर शोधण्याची सुविधा तीसुद्धा या पोर्टलवर अवेलेबल आहे. बघा मित्रांनो, जर समजा आपल्या एखाद्या महिलेला किंवा आपल्या एखाद्या लाडक्या बहिणीला जर आपल्या मोबाईल नंबर कोणता लिंक आहे ते जर माहीत नसेल तर ते सुद्धा आपण या पोर्टलवर जाऊन शोधू शकता. अनेक लाभार्थ्यांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसण्याची शक्यता लक्षात घेऊन पोर्टलवर नो युजर रजिस्ट्रेशन नंबर ही विशेष सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेचा वापर करून लाभार्थी त्यांच्या मोबाईल नंबरवर किंवा आधार नंबरवर सहजपणे रजिस्ट्रेशन शोधू शकतात. यासाठी OTP व्हेरिफिकेशन प्रक्रिया राबवली जाते, जी माहितीची सुरक्षितता सुनिश्चित करते. सध्याची स्थिती आणि भविष्यातील योजना काय बघूया मित्रांनो. या पुढील माहितीमध्ये काय सांगितलेले बघूया आपले. सध्या हे पोर्टल चाचणी अवस्थेत आहे. या चाचणी कालावधीत पोर्टलवर कार्यक्षमता, सुरक्षितता आणि उपयुक्तता तपासली जात आहे. चाचणीच्या दरम्यान काही तांत्रिक अडचणी किंवा त्रुटी आढळल्यास या दुरुस्त केल्या जातील. त्यामुळे सध्या लाभार्थ्यांना अर्जाची स्थिती तपासता येणार नाही, परंतु लवकरच ही सेवा उपलब्ध होणार आहे. या सुविधेचे महत्त्व आणि काय फायदा आहे ते जाणून घेणार आहोत मित्रांनो. या नवीन ऑनलाईन सुविधेमुळे लाभार्थ्यांना अनेक फायदे होणार आहेत. ते काय आहेत ते जाणून घेऊया आपण मित्रांनो. बघ, नंबर 1चा फायदा असा होणार आहे की वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. लाभार्थ्यांना आता अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, कोणत्याही ऑफिसला वगैरे जाण्याची गरज नाही. त्यामुळे हे आपल्या वेळेची बचत करते आणि पैशाचीही बचत 100% होणार आहे. नंबर 2चा फायदा असा होणार आहे त्याचं ते पारदर्शकता. या प्रणालीमुळे अर्जाच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता दिसून येईल. म्हणजे बघा मित्रांनो, काही योजनेमध्ये आपण जर कुठं याच्यावर गेलो तर आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ शकतो, पण मग यामध्ये तसं काही होणार नाही. एकदम पारदर्शक व्यवहार आहे. किंवा काही लोक असं आपल्या अकाउंट नंबर वगैरे घेतात, OTP वगैरे घेतात, तर त्यांच्यासुद्धा असं काही आपल्याला जाळ्यात वगैरे जायचं नाही. तर एकदम पारदर्शक अशा पद्धतीने हा होणार आहे.
त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे सुलभ प्रवेश. इंटरनेट कनेक्शन असलेल्या कोणत्याही ठिकाणाहून ही माहिती आपल्याला मिळवता येईल. मग बघा मित्रांनो, आपल्या आता डिजिटलायझेशनच्या काळामध्ये आपल्याकडं सर्वांकडे इंटरनेट तर अवेलेबलच आहे. त्यामुळे एकदम हा सोपा आणि सुलभ अशा पद्धतीने ही पोर्टलवर एकदम सोप्या पद्धतीने अवेलेबल होणार आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा फायदा असा होणार आहे की ही तुम्ही 24 तास आणि 7 डेज 24 हवर्स बाय 7 डेज उपलब्धता आहे. म्हणजे कार्यालय वेळेच्या मर्यादा न पाळता कधीही तुम्ही ही माहिती आपल्याला मिळू शकता. जर समजा तुम्ही ऑफिसला वगैरे गेलात गव्हर्नमेंटच्या, तर आम्हाला लाडक्या बहिणीबद्दल माहिती वगैरे अशी हवी असेल, तर तुम्हाला तिथे 9 ते 5 असा टायमिंग वगैरे दिलेला असतो. पण इथे तुम्हाला तसं काहीही नाही. तुम्ही रात्री ऑफिस करून आलात, तुम्ही जॉबवरून आला आहात, तुम्ही शेतात वगैरे कामं वगैरे करून आला आहात, तरी तुम्हाला हा पोर्टलवर माहिती एनी टाईम, एनी वे अवेलेबल राहणार आहे. या पोर्टलवर यशस्वी अंमलबजावणीनंतर अशाच प्रकारच्या सुविधा इतर सरकारी योजनांमध्येही राबवल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ PM किसान योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनांमध्ये रजिस्ट्रेशन नंबरद्वारे अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे. बघा मित्रांनो, याच्यासोबतच PM किसान योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, म्हणजे जे 2,000 रुपये आपल्याला PM किसान योजनेचे मिळतात, ते सुद्धा आपण या मोबाईल नंबरवर तपासू शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विकसित केलेले हे नवीन पोर्टल हे डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या पोर्टलमुळे योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम होईल आणि लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाविषयीची माहिती मिळवणे अगदी सोपे होऊन जाईल. आणि याच्यासाठी आपल्याला काही वगैरे पे वगैरे करायचं नाही. म्हणजे हे पोर्टल एकदम फ्रीमध्ये, या पोर्टलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये राहणार आहे. तुम्ही क्लिक करून बघू शकता त्याच्याबद्दल माहिती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ 100% पोहोचवा. धन्यवाद.